भाऊ, राज्यातला एक सर्वोच्च पुरस्कार जो आहे तो उद्या घोषित होणार आहे. कशा पद्धतीने किती नावं आली आहेत चर्चेसाठी किंवा त्या पुरस्कारासाठी? नाही, साधारणतः दरवर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जायचा. मधात तो पुरस्कार देण्यासाठी जो महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा काही उशीर झाला होता आणि म्हणून आत्ता आपण दरवर्षी तो पुरस्कार दिला जावा ही आपली आग्रहाची भूमिका आहे. आणि खरं तर प्रत्येक पुरस्काराचा एक कॅलेंडर आपण तयार करतो आहे की ज्यानुसार यानंतर साधारणतः सांस्कृतिक कार्य विभागाच्या संदर्भात एखादी बातमी येते की हा पुरस्कार अजून दिला गेला नाही, 3 महिने उशीर झाला, 6 महिने उशीर झाला. आणि म्हणून मी प्रधान सचिव आणि आमच्या संचालकांना सांगितलं की प्रत्येक गोष्टीची तारीख निश्चित करा. तारीख निश्चित होत नसेल तर कमीत कमी 1 महिना निश्चित करा आणि त्या महिन्याचा 1 आठवडा निश्चित करा की या आठवड्यामध्ये हा पुरस्कार दिलाच गेला पाहिजे. त्याची निश्चिती असली पाहिजे. खरं तर आपापल्या कर्तृत्वानी महाराष्ट्राचा गौरव वाढवण्याचं काम या क्षेत्रामध्ये अनेक लोक करतात. खरं तर निवड करणं कठीण असतं, पण तरीसुद्धा निवड तर करावीच लागते. यावर्षीसुद्धा महाराष्ट्र भूषण मागच्या वर्षीपर्यंतचे आपण सर्व पुरस्कार आपण दिले. यावर्षीचा जो पुरस्कार आहे तो सुद्धा पुरस्कार उद्या दुपारी 3 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण विनंती केली होती, बैठक आयोजित करण्यात आली आहे. आत्ता महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना त्याची रक्कमही आपण वाढवली. पहिल्यांदा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा फक्त 10 लाख रुपये होता, आता तो 2.5 पट केला. 25 लाख रुपये हा महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी आपण केली आहे. आणि यासोबत ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचा गौरव वाढवण्यासाठी आयुष्यामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केलं विविध क्षेत्रामध्ये, मग ते आर्थिक आहे, सामाजिक आहे, वैज्ञानिक आहे, यामध्ये चित्रपट आहे, नाट्य आहे, कला आहे, अशा सर्व क्षेत्रातली नावं काढतो. उद्या त्या नावावर चर्चा होईल. यामध्ये अशासकीय सदस्यही आहेत जे महाराष्ट्राचा ज्यांनी गौरव वाढवला आणि साधारणतः या अगोदर ज्यांना महाराष्ट्राचे सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाले आहेत असे सदस्य यामध्ये आहेत. आणि सर्वांची एकत्र बैठक होते, नावं पुढे येतात आणि मग त्या नावापैकी एका नावाची निवड एकमताने केली जाते. आत्तापर्यंत तरी हा प्रघात आहे की महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये एकमत आम्ही करतो आणि एकमताने त्याचा निर्णय करतो. उद्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वेळ दिली आहे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी स्वतः आहे, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा स्वतः आहे आणि मीही आहे. आणि उद्या मग याच्यावर आपण महाराष्ट्र भूषण निर्णय करू. आणि आमचा प्रयत्न आहे की हा कार्यक्रम जो आहे तो फरवरी महिन्यामध्ये पूर्ण करावा. आणि यानंतर आमचा जो टाईमटेबल निश्चित आम्ही साधारणतः करतो आहे, झालेला आहे, तो घोषित करायचा आहे की आमचा प्रयत्न असा आहे की सांस्कृतिक विभागाचं एक कॅलेंडर तयार व्हावं. आणि जसं महाराष्ट्र शासनाचं कॅलेंडर असतं तसं सर्व राज्यात जे जी कार्यक्रम सांस्कृतिक कार्य विभाग करतो त्या तारखा, त्याचं स्थान, त्याचा जिल्हास्थान हे सर्व एकत्रितपणे त्या कॅलेंडरवर असेल. आणि मग याच्यामध्ये एक नियमितता येईल जी आवश्यक आहे आणि ती व्हावी या दृष्टीने आम्ही काम करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.